स्वतःहून आले तर वाटतं ना वाल्मिकर त्यांनी पकडलं कुठलं शासनाने। मग तीन तर कुठे येतं आणि न्याय तर कधी मिळणार? आज 22 दिवस झालं दादा, आमच्या तोंडचं पाणी पळालं। आम्ही कशी अवस्थेत ना सांगू शकत नाही आम्ही। मग हे करतेत काय ना असं, म्हणजे लवकरात लवकर पकडावं, नाही न्याय द्यावा। जर त्यांना शासनाला आम्हाला जिवंत ठेवायचं असलं तर आमची सहनशीलता पूर्ण संपलेली आहे। आता पुन्हा 3 फरार आरोपी त्यांना लवकर पकडा असं म्हणणं आहे। आता किती आजच्या दिवस वाट बघतो आम्ही, उद्या आम्हाला काय करायचंय बघूया आम्ही। किती वाट बघायचं ना। माझा आता भाऊ तर गेलाय, मी त्याला काय आणू शकत नाही। माझी भाऊजाई, माझी आई आहे, माझे चिमुकले 2 लेकर आहे, माझा छोटा भाऊ आहे। मी कुणाकुणाला सावरू ना? एकतर माझी तब्येत अशी, मला त्याने जिवंत म्हणजे ह्यांना सगळ्यांना इथल्या गावकरला माहित असेल, मरता मरता त्याने मला वाचवलंय। माझी पण सण, मला पण जगायचं नाही ना। मी कुणाकुणा मी मोठी असं मी कुणाला सावरू ना? मला ती सावरच माझा न्याय मिळेपर्यंत समाधान होणार नाही। दीदी काय म्हणशील तू? एकंदरीतच आज त्यांनी आत्मसमर्पण केलेलं। आता जे समजा ते आत्मसमर्पण करून जरी पोलिसाच्या ताब्यात गेले असतील किंवा सीआयडी कडे गेले असतील, ते पोलीस प्रशासन बघून गेल्यानंतर त्यांचं काय करायचं, किंवा ते जरी आरोपी असतील तरी आमची एकच इच्छा आहे की जे कोणी माझ्या वडिलांच्या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। पण एकंदरीतच आता काय म्हणणं आहे नेमकं? न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली, आरोपी पकडले? आरोपी पकडले म्हणजे जे तुम्ही आधीचे 4 आहेत जे पोलीस प्रशासन पोलीसकडे आहेत आणि जे आज 3 फरार आहेत त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि जे सीडीआर नुसार जे आणखी कोणी यामध्ये असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करा आणि पुढील जो न्यायाची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर चालू करा आणि माझ्या वडिलांना तसेच आमच्या गावाला न्याय मिळवून द्या। 22 ते 23 दिवस जास्त लागले असं वाटतं तुम्हाला? जास्त म्हणजे आज 22 दिवस झाले तरी आरोपीच पकडले नाहीयेत, तर म्हणजे आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? हा आमचा प्रश्न आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे। आणखीन आरोपीच अटक नाही झाले तर आम्हाला न्याय कधी मिळणार? बाकी सीआयडी का जे काम करते तुमच्या कानावर रोजच्या रोज येत असेल त्या गोष्टीबद्दल सुद्धा काय म्हणाल? त्यांनी पण त्यांची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करावी आणि जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा।